शेतकऱ्याकडनं जीएसटीच्या माध्यमातून जो कुठला पैसा हा तिथं शेतकऱ्याकडनं गोळा केला जातो, ट्रॅक्टर पासून पार ड्रिप पर्यंत नाही तर खतापर्यंत, तो कुठल्या ना कुठल्या पद्धतीने अनुदानाच्या माध्यमातून परत एकदा आम्ही शेतकऱ्याला सरकारने तिथं सांगितलेलं आहे. रोजगाराच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत बरेच काही मुद्दे हे या सरकारने त्या ठिकाणी इलेक्शनच्या काळामध्ये लोकांसमोर मांडले होते की आम्ही हे पूर्ण करू. त्यामुळे मुंबईमध्ये होणारं अधिवेशन जे बजेटचं असेल ते नक्कीच महत्वपूर्ण ठरेल असं मला अध्यक्ष महोदय या ठिकाणी वाटतं. अध्यक्ष महोदय, या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारला मला फक्त एवढंच सांगायचंय की ज्या काही मल्टीनॅशनल कंपनी असतात जे ग्रेन ट्रेडिंग मध्ये नाही कमॉडिटी ट्रेडिंग मध्ये काम करत असतात, त्यांच्याकडे फोरकास्टिंग मॉडेल तयार असतात. त्यांच्याकडे अंदाज असतात की एखाद्या कमॉडिटीचे म्हणजे एखाद्या गोष्ट सोयाबीन असो कपाशी असो याचे भाव वाढतील नाही वाढतील, त्या पद्धतीने ते लोक निर्णय घेत असतात. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल मार्केटचा अभ्यास असतो, लोकल मार्केटचा अभ्यास असतो, किती एकरेजवर तिथं पेरणी झाली लागवड झाली याचा सुद्धा अंदाज त्या कंपन्या तिथं असतो. त्याच्या बेसिसवर मग आपण किती मोठ्या प्रमाणात ती कमॉडिटी घ्यायची नाही घ्यायची याचा निर्णय तिथं घेतला जातो. मग अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न एवढाच आहे की आपण सरकारमध्ये काम करतो, जर एखाद्या कंपनीला ती गोष्ट जमत असेल आणि त्या अनुषंगाने ते फोरकास्टिंग करत असेल तर कुठेतरी एक वेगळं काम काही तज्ञांना देऊन आपल्या राज्य सरकारने सुद्धा त्या बाबतीत काही फोरकास्टिंग करता येईल का? त्या फोरकास्टिंगच्या बेसिसवर कपाशीचे भाव पडायच्या आधी, सोयाबीनचे भाव पडायच्या आधी, कांद्याचे भाव पडायच्या आधी जर सरकारने 6 महिने आधीच त्याची तयारी केली, नाही तर 2 महिने आधीच त्या बाबतीतली तयारी केली, नाही तर होतं असं की जेव्हा पीक शेतामध्ये असतं तेव्हा शेतकरी त्या पिकाकडे बघून स्वप्न बघतो की या पिकाला एवढा भाव मिळाल्यानंतर मी माझ्या मुला मुलीचा शिक्षणाचा खर्च त्याच्यामध्ये भागवेल, जे काही झोपडीत राहतो पत्र्याचं घर करेल, नाही तर जे काही खर्च असतात ते खर्च मला त्यातून भागवता येतील. पण दुर्दैव असं होतं की जसं कांद्याची परिस्थिती, कांदा आता मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली की कांद्याचे भाव अध्यक्ष महोदय तिथं, त्यामुळे सरकारला त्याचा तसा फरक पडत नाही आणि विरोधकाला फक्त भाषणापुरते ते मुद्दे राहतात, पण फरक पडतो शेतकऱ्याला पडतो. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला काही वेगळं प्रोव्हिजन करता येईल का, जेणेकरून भाव पडले तर शेतकऱ्याला लगेच तिथं आपल्याला मदत करता येईल आणि भाव पडतील असा अंदाज घेऊन त्या बाबतीतलं योग्य असं नियोजन करण्याची अध्यक्ष महोदय तिथं जरूरत आहे. दुधाच्या बाबतीत सुद्धा आज रेट पडलेले आहेत. 5 रुपये अनुदान सरकार देत आहे, ते 7 नाही तर 10 रुपयापर्यंत आपल्याला कसं देता येईल. आणि माझी एक विनंती आहे सरकार की शेतकऱ्याला मागणी का करावी लागते, एकदा घोषणा झाली तर ऑटोमॅटिकली त्याच्या खात्यामध्ये वेळेत पैसे जाणं अतिशय अध्यक्ष महोदय महत्वाचं आहे. गेल्या 2 महिन्याचे दुधाचं अनुदान अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही, त्या बाबतीत योग्य असा निर्णय सरकारकडनं घेण्यात यावा अशी विनंती इथं अध्यक्ष महोदय करतो. त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय, एखाद्या शेतकऱ्याचा ऍक्सिडेंट झाला तर त्याला सरकारकडनं मदत मिळते, 2 लाखापर्यंत ती मदत असते. आता ज्याचं जे शेती आहे त्याला ती मदत मिळते, पण शेतावर काम करणारा जो मजूर आहे आणि तो जर महाराष्ट्राचा नागरिक असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा योग्य असं धोरण येत्या काळामध्ये करण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. अध्यक्ष महोदय, आजची परिस्थिती बघितली तर लाईट वेळेवर मिळत नाही. त्याच्याच बरोबर अनेक शेतकऱ्यांची मागणी दिवसा लाईट यावी, आता ठीक आहे सोलारचं धोरण घेतलं गेलं त्याला वेळ लागेल, पण तरी सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये काय आपल्याला करून दिवसा काही एरियामध्ये दिवसा काही लाईट देता येईल का याचाही विचार तिथं करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, अनेक अशा सबस्टेशनच्या मागण्या म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये 3 सबस्टेशनच्या मागण्या नाही पण त्याचा अप्रुव्हल सुद्धा झालेलं आहे, पण त्याचं टेंडर अजून अध्यक्ष महोदय झालं नाही. त्यामुळे ज्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये सबस्टेशनचं टेंडर होणं बाकी आहे ते लवकरात लवकर टेंडर करून तिथं असणाऱ्या शेतकऱ्याला जे फ्लक्च्युएशन येतं लाईटचं त्याच्यापासून त्याला प्रोटेक्शन देण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे असं मला वाटतं. त्यामुळे लाईट इलेक्ट्रिसिटी ह्याच्यावर पण मोठ्या प्रमाणात येत्या काळामध्ये अध्यक्ष महोदय काम करावं लागेल. आता माझ्या मतदारसंघामध्ये जुन्नर या भागातून बिबटे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत.
गेल्या 10 दिवसापासून फक्त फोन एवढाच येतोय, एक तर बिबट्याला पकडा आणि बिबट्याला पकडत असताना दिवसा लाईट द्या. त्यामुळे असे जे काही एरिया जसं की जुन्नर असेल तर माझ्या मतदारसंघामध्ये बिबटे आले नाही तर जिथं कुठं असतील, नाहीतर या भागामध्ये वाघ असेल, नाही तर जे काही चंद्रपूरमध्ये ही योजना खरं तर आणलेली दिवसा लाईट द्यायची, तर अशा पद्धतीने काही योजना आपल्याला आणता येईल का याचा एक विचार या राज्य सरकारने करावा अशी विनंती इथं करतो. हे सरकार स्थापन होण्यापूर्वी जे इलेक्शन झालं त्या इलेक्शन मध्ये बरीच काही आश्वासनं दिली गेली. तेव्हा बजेट सेशन होईल तोपर्यंत कुठली आश्वासन हे सरकार पूर्ण करेल हे आम्हाला बघावं लागेल. त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1500 वरनं 2100 महिन्याला देण्याचा जो काही निर्णय सरकारचा आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत खरं तर याच अधिवेशनामध्ये कर्जमाफी होईल अशी आमच्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांची अपेक्षा होती. पण या अधिवेशनामध्ये झालं नसलं तरी पुढच्या अधिवेशनापर्यंत कर्जमाफी ही दिली जाईल अशी अपेक्षा आम्ही सर्वजण करतो. शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 12,000 वरनं 15,000 पर्यंत ही रक्कम वाढवली जाईल अशी अपेक्षा महाराष्ट्रातले शेतकरी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय करत आहे.